नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय सकल महापुरुषांच्या आणि गुरुजनांच्या कृपाशीर्वादाने आपण देवर्षी नारदांच्या मुखातून निर्माण झालेल्या एका अलौकिक ग्रंथाचं अर्थात भक्ती सूत्राचं आपण चिंतन करत आहोत। पहिल्या सूत्रामध्ये ग्रंथाची प्रतिज्ञा, दुसऱ्या आणि तिसऱ्या सूत्रामध्ये भक्तीचं स्वरूप जे अमृत स्वरूपिणी आहे, परमप्रेमास्पद आहे, अशा भक्तीचा किंवा या भक्तीचा विषय आहे परमात्मा। अस्मिन या पदाने परमात्म्याचा निर्देश केला। जो सर्वव्यापक परमात्मा अपरोक्षत्वाला प्राप्त झाला, जो आपल्या कायम जवळचा आहे किंवा या हृदयामध्ये प्रतिष्ठित आहे, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारं जे परमप्रेम, त्या परमप्रेमाला भक्ती असं म्हणतात। दुसऱ्या तिसऱ्या सूत्रामध्ये हा विचार झाल्यानंतर चतुर्थ सूत्रापासून तर षष्टम सूत्रापर्यंत ज्याच्या अंतःकरणामध्ये ही भक्ती प्रतिष्ठित झाली किंवा ज्याला परमप्रेम प्राप्त झालं किंवा अस्मिन पदाने निर्देश केलेला परमात्मा, त्या परमात्म्याचा साक्षात्कार झाला, यत पदाने आपण या तिन्हीचा पण विचार करू शकतो। अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर जी फल प्रकट होतात त्या फलांचा 11 पद्धतीने नारद महर्षी विचार करतात आणि त्यापैकी आपण यन लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति यत प्राप्यन किंचित वांछति इथपर्यंत आपण काल विचार केला। भक्तीची प्राप्त झाल्यानंतर तो भक्त अन्य कोणत्याही पदाची अपेक्षा करत नाही, त्याच्या जीवनामध्ये आशा निर्माण होत नाही। काल त्याचा आपण थोडासा विस्ताराने विचार केला। आशा एक प्रकारची बेडी आहे। वास्तविक एखादा मनुष्य साखळदंडाने जर बांधला गेला तर तो शांत बसतो, धावाधाव करत नाही। पण आशा नावाची आश्चर्यकारक शृंखला अशी आहे, या आशेनं ज्याला बांधलं तो पळतो आणि आशेच्या बंधनातून मुक्त झाला तो थांबतो। आशा नाम मनुष्यानाम कासित आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत। मुक्याप्रमाणे किंवा पांगळ्याप्रमाणे शांत बसतो। जीवनातली आशा संपली, कारण आशा हा संकल्प आहे। इदम मे स्यात्, इदम मे स्यात्, मला हे असावं। मनुष्याला जर आपण अतृप्त आहोत, अपूर्ण आहोत याची जाणीव झाली तर तो स्वतः तृप्तीसाठी किंवा पूर्णतेकरता अन्य कशाची तरी अपेक्षा करतो, संकल्प करतो की हे मला असावं। म्हणजे अगोदर अतृप्तीची जाणीव असावी, एखाद्या विषयाबद्दल अपेक्षा निर्माण व्हावी, त्याच्याविषयी सुखबुद्धी असावी आणि मग प्राप्तीचा प्रयत्न करावा। या सगळ्याकरता तो प्रयत्नरत होतो। म्हणून आशा मनुष्याला धावण्याकरता भाग पाडते आणि भक्ताच्या जीवनामध्ये मात्र आशा नाही। गेले आशा पाश निवारोनी, त्या आसुरी प्रकृतीचा विचार करत असताना आशा पाश शतैर्बद्धाः काम क्रोध परायणाः असं भगवान परमात्मा 16व्या अध्यायामध्ये विचार सांगतात। शेकडो आशेचे पाश आणि त्या पाशेने जे बांधले गेले आहेत ते आसुरी प्रकृतीचे लोक आहेत। भक्ताच्या जीवनामध्ये मात्र कामनाच नाही, काम नाही, काम नाही, झालो बाहेर कामा किंवा विहाय कामान्य सर्वान वांशरती निस्पृह प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते। तो कशाची कोणाला कामना करेल किंवा पंचदशीमध्ये पण विचार आला की नाही, आत्मानांचे द्विजानिया अयमस्मीति पुरुषः किम इच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत। तो कोणत्या पदार्थाची आता अपेक्षा करेल आणि पुन्हा करता करेल। कारण आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा आनंद सागरालाच प्राप्त होतो, तर त्या आनंद सागराकरता कामाची अपेक्षा नाही। बरं, आपल्या स्वरूपावाचून दुसरा पदार्थही सिद्ध होत नाही की ज्याची कामना करावी। म्हणून किम इच्छन पदार्थ दुसरा नाही आणि कस्य कामाय जीवाचं स्वरूप सिद्ध होत नाही, कारण जीवत्व मिथ्या आहे।
म्हणून जीवत मिथ्या असणाऱ्या जीवत्वाकरताही तो कामना करत नाही, आणि पदार्थ सुद्धा क्षणभंगुर आहे, दिसण्यापुरते आहे, त्याची सुद्धा तो अपेक्षा करत नाही. जयाचे आत्मसंतोषी म्हणणार आहे तो काम सर्वथा जाई. किंवा यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामायस्यर्दृष्टिताः अथ मृत्यू मृत भवत्यत्र ब्रह्म समुष्णते, असा उपनिषदाचा सुद्धा विचार आहे. जेव्हा हृदयातल्या सगळ्या कामना निघून जातात तेव्हाच मनुष्य मुक्त होतो. नाथ महाराजांनी गोड चिंतन केलंय, ज्याच्या मनामध्ये कोणता विषय नाही ना त्यालाच मुक्ती असं म्हणतात. मनाच्या ठिकाणी कोणताच विषय न राहणं, निर्विषय मनाची स्थिती, त्यालाच मुक्ती असं म्हणतात. कोणतीच वासना न राहणं आणि भगवंताच्या भक्ताच्या अंतःकरणात कोणतीच कामना नसते. न पारमेष्ट्यम न महेंद्रधिष्ण्यम. का बरं तो कामना करत नाही? ज्ञानोबाराय सांगतात, ज्याच्या पलीकडे काही प्राप्तव्य नाही ती वस्तूच त्याला प्राप्त झाली ना, म्हणून कामना कशाची करेल. गीतेमध्ये अनेक प्रकारचा विचार आहे बघा. नियस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. न कांक्षती शब्द आला बघा. किंवा भक्ताचं लक्षण सांगत असताना यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती आलं की नाही पद, त्यावर ज्ञानोबाराय चिंतन सांगतात. आता त्या श्लोकाचं विस्तार आणि चिंतन आपण ही सूत्र झाल्यानंतर करूया. ज्ञानोबाराय म्हणतात, हा भक्त हर्षित का होत नाही त्याचंही कारण सांगितलं. न शोचती त्याचंही कारण सांगितलं. न द्वेष्टी त्याचंही कारण, आणि न कांक्षती या पदाचा मी विचार घेतो आहे. कारण न वांछती असं पद आलं की नाही, त्याचा अर्थ होतो तो आकांक्षाच करत नाही. तर आकांक्षा का करत नाही? ज्ञानोबाराय म्हणतात, आणि जया परोते काही नाही ते आपण पेची आपल्या ठाई जाहला या लागी जो काही आकांक्षी ना. ज्या आत्मस्वरूप वस्तूच्या पलीकडे जगात काहीच नाही आणि ती आत्मवस्तू आपणच आपल्या ठिकाणी तो झाला, याचा अर्थ काय होईल बरं? आपल्याच ठिकाणी आपल्याला आपली प्राप्ती झाली म्हणजे प्राप्ताचीच प्राप्ती झाली. कारण मुळामध्ये आत्मस्वरूप प्राप्तच आहे, फक्त मनुष्याला अप्राप्तीचा भ्रम झालेला आहे. आणि मग शास्त्र असेल, सद्गुरूंचं वचन असेल, त्या वचनाच्या माध्यमातून तत्वमसी महावाक्याचा उपदेश प्राप्त झाला किंवा अंतःकरणामध्ये भक्ती जर प्रगट झाली तर ती भक्ती परमात्म स्वरूपाला प्रगट करते. जिथे परमात्म स्वरूप प्रगट झालं, जसा सूर्य प्रगट झाला की अंधकार राहत नसतो, परमात्मा आल्यानंतर अंधकार किंवा अज्ञान राहील का? राहतच नाही. लोकागोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केली वाचून जपतपे. कारण परमात्मा अंतरामध्ये आला, आणि परमात्मा एकदा हृदयामध्ये आला की हरी आला हाता साठविला हरी. जेही हृदय मंदिरी त्याची सरली एरझार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैशी भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरू निधी उरी. म्हणून यत प्राप्य न किंचित वांछती. तो किंचित म्हणजे थोडीही अपेक्षा करत नाही, थोडी सुद्धा. भागवतामध्ये असा विचार आलाय बघा, जो वांछा करत नाही, आकांक्षा करत नाही, इच्छा करत नाही, कामना करत नाही, सगळे एक अर्थ शब्द आहे. ज्ञानोबाराने गीतेमध्ये त्याला अनपेक्ष असं म्हटलेलं आहे, आणि भागवतामध्ये भगवान परमात्मे त्याला निरपेक्ष शब्द ठेवलेला आहे. गुरुवारी डॉक्टर बाबा एक स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात की निरपेक्षता ही साधूचं नाक आहे. हो, सौंदर्यामध्ये मनुष्याचं नाक चांगलं असावं, नाहीतर सगळे लक्षण आहे, फक्त नाकच नाही. काय करावी ती 32 लक्षणे? नाक नाही ना, मग सौंदर्याला शोभा नाही. तसा महात्मा निरपेक्ष असावा. निरपेक्षता ही साधूचं नाक आहे. निरपेक्ष जो असेल ना, परमात्मा त्याच्या पाठीमागे धावतो बघा. निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम भूयेत्यंग्रियेनुदेहि. परमात्मा सांगतात, त्या भक्ताचे रजकन माझ्या अंगाला लागावे आणि त्याने मला पावित्र्य प्राप्त व्हावं, याकरता जो निरपेक्ष आहे, मुनी मननशील आहे, मनन करणारा, शांतम ज्याचं मन शांत झालं, निर्वैरम कोणाचा द्वेष करत नाही, आणि समदर्शनम सम असणाऱ्या परमात्म्याला तो सगळीकडे पाहतो. समदर्शनः ज्ञानीनच तत्वदर्शनः म्हणणं काय आणि समदर्शन म्हणणं काय एकच अर्थ आहे. असा जो निरपेक्ष आहे तो कोणाचीच अपेक्षा करत नाही. नाथ महाराजांनी तिला गोड चिंतन दिलं बघा. काल आपण थोडंसं चरित्र पाहिलं. एखाद्याचं द्रव्य रस्त्यात पडलेलं आहे, त्या द्रव्याला माझं म्हणणार कोणी नाही, असं द्रव्य जरी आपण घेतलं तरी निरपेक्षता बुडाली, निरपेक्षता राहत नाही. रस्त्यानं चाललेलं सुद्धा तो द्रव्य पाहत नाही. आपण तर इतर जण पैसे मोजत असेल तर आपणच मोजतो किती असेल. कुठे निरपेक्षता आहे? भगवंताच्या भक्ताची मात्र ही कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. यत प्राप्य न किंचित वांछती. तो कोणाची अपेक्षा करत नाही. आणि पुढचं लक्षण आहे न शोचती. तो शोक करत नाही.
व्यवहारातला शोक शब्द वेगळा आहे बरं का, तो फार शौकीन आहे. हा शिकला, इथे अर्थ तो नाही. न शोचती म्हणजे शोक करत नाही. शोक शब्दाचा अर्थ दुःख करत नाही. मनुष्याला दुःख केव्हा होतं बरं, मनुष्य केव्हा शोक करतो याचा जर विचार केला तर ज्ञानोबरायांनी शोकाचं कारण 18व्या अध्यायामध्ये सांगितलं आणि महात्मा शोक का करत नाही याचं कारण 12व्या अध्यायामध्ये सांगितलं. त्या तामसी असणारं धैर्य सांगत असताना यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेवच न विमुंचती दुर्मेधा धृतिसा पार्थ तामसी. तामसी लोकांकडे पण धैर्य असतं ना. सात्विक लोकांचं धैर्य वेगळं, राजसी लोकांचं धैर्य वेगळं आणि तामसी लोकांचं धैर्य वेगळं. ज्ञानोबा म्हणतात सात्विक जो मनुष्य असतो तो परमार्थ मार्गापासून आपलं प्राण, इंद्रिय, मन यांना आवरून धरतो. धृत्यायया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेन व्यभिचारिण्या धृतिसा पार्थ सात्विकी. ही सात्विक धैर्य आहे. किंवा जो धर्म अर्थ काम यांना संपादन करतो आणि त्याकरता धैर्य धारण करतो ते राजसी धैर्य असतं. यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगीन फलाकांक्षी धृतिसा पार्थ राजसी. आणि मग तामसी धैर्य सांगितलं. तामस असणारा मनुष्य सुद्धा धृतीने संपन्न असतो, त्याच्याकडे धैर्य असतं आणि त्या धैर्याने तो काही काही गोष्टी धारण करतो. काय काय धारण करतो म्हणे, यया स्वप्नम. स्वप्न म्हणजे निद्रा, कितीही वेळ झोपून राहणं आणि त्याकरता धैर्य धारण करणं तामसी पुरुषाचं लक्षण आहे. तो झोपेला सोडत नाही. यया स्वप्नम, भयाला सोडत नाही. शोकम, मला शोक पदाचं चिंतन करायचं आहे, नंतर करतो. यया स्वप्नम भयम शोकम विषादम, खेदालाही तो सोडत नाही. आणि मदमेवच, उन्मत्तपणा त्यालाही सोडत नाही. या सगळ्या गोष्टी धारण करणं म्हणजे धैर्यच आहे की नाही, पण ते तामसी धैर्य आहे. त्या शोकाचा पदाचा ज्ञानोबा विचार करता हा शोकाला का धारण करतो त्याचं कारण असं आहे. आणि पदार्थ जाती स्नेहो बांधी म्हणून तो शोके ठावो केला न शके पाप जावो कृत म्हणून जैसे. शोकाचं कारण तर सांगावं लागेल आपल्याला. शोक मनुष्याला कशामुळे होतो. ज्ञानोबा म्हणतात पदार्थ जाती स्नेहो, ज्या ज्या ठिकाणी आपला स्नेह असतो ना, स्नेह म्हणजे काय, स्निग्धता. जसं तेलामध्ये स्निग्धता असते, पाण्यामध्ये पण स्निग्धता असते ना. पाणी टाकलं की ते पिठाला एकत्र करतं, याचा अर्थ त्याच्यामध्ये काय आहे, स्नेह आहे, स्निग्धता आहे. आणि असंच आपलं अंतःकरण ज्या ज्या पदार्थाशी एकरूप होतं तिथे स्नेह निर्माण होतो. आणि ज्या पदार्थावर आपला स्नेह असतो तो पदार्थ जर प्रिय वाटला, आपल्यापासून निघून गेला की जे मनुष्याच्या अंतःकरणाला दुःख होतं त्याला शोक असं म्हणतात. म्हणून जिथे जिथे आपलं प्रेम असेल दुःख होणारच. ते रामचरितमानसामध्ये असं प्रभू रामचंद्रांचं अगोदर एक उदाहरण सांगतो. तुकोबारांचं पण हे उदाहरण आहे नाटामध्ये, की वास्तविक आहे एखादी प्रिय वस्तू मिळाली आपल्याला आणि प्रिय वस्तूचा जर वियोग झाला तरीही मनुष्याला शोक होतो आणि अप्रिय वस्तूचा संयोग झाला तरीही मनुष्याला शोक होतोच. बघा रामचरितमानसामध्ये हे उदाहरण आहे. सज्जनही दुःख देतोच आणि दुर्जनही मनुष्य दुःख देतो. फक्त सज्जनाच्या जाण्यात दुःख असतं आणि दुर्जनाच्या येण्यात दुःख असतं. एक आगमनाने दुःख येतो, दुसरा निर्गमनाने दुःख देतो. दुःख दोघेही देतात. म्हणजे एकाचा संयोग दुःखाला कारण आहे आणि एकाचा मात्र वियोग दुःखाला कारण. म्हणून अनुकूल पदार्थ जर आपल्यापासून निघून गेला ना तर जे दुःख होतं त्याला शोक असं म्हणतात. आणि प्रतिकूल पदार्थ आपल्या जीवनामध्ये आला तरीही मनुष्याला दुःख होतच. म्हणून तर अर्जुनाचं शोकच आहे की नाही. जो शोक उपनलासे मनी नाही प्रपश्यामि ममापन उद्यात यत्शोकमुच्छोषणम इंद्रियाणाम अवाप्य भूमावसपत्नवृद्धम राज्यम सुराणामपि चाधिपत्यम. मनुष्याच्या जीवनातल्या शोकाला नाहीसा करणारा उपाय जगामध्ये कुठेच नाही. हे भक्तराज अर्जुनांचं वाक्य बरं का. बघा 2 उपाय सांगितले. या लोकातलं असपत्नम वृद्धम राज्यम सुराणाम अपि अधिपत्यम न प्रपश्यामि. म्हणजे या मृत्यू लोकातलं निष्कंटक आणि समृद्ध राज्य सुद्धा माझ्या जीवनातल्या शोकाला नाहीसा नाही करू शकत. बरं मग या लोकातला उपाय नाही, पारलौकिक राज्य घ्या. स्वराणामचे चाधिपत्यम, देवांचं सुद्धा राज्य माझ्या मनातल्या शोकाला नाहीसा करेल असा उपाय मला दिसत नाही. मग भक्तराज अर्जुनाच्या म्हणण्यानुसार जर पारलौकिक राज्यही शोकाला नाहीसं करू शकत नाही
इह लोकातलं समृद्ध आणि निष्कंटक राज्य सुद्धा शोकाला नाहीसं करू शकत नाही. तिथे एखादं पद मिळालं किंवा पदवी मिळाली, काय शोक जाणार आहे? जाऊ शकत नाही. हे सकळ कळते कोणी, जो शोक उपनाला असे म्हणे, तो तुझ्या वाक्या वाचून न जाई आणखी. तुमच्या मुखातून येणाऱ्या वाक्या वाचून माझा शोक कधीही जाणार नाही. तुमच्या म्हणजे काय? देवाच्याच मुखातलं वाक्य नाही. आता पाठीमागचा श्लोक बघा, शिष्यस्तेहम, मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्ही कोण आहात? गुरु. अर्थात सद्गुरूंच्या मुखातून जेव्हा वाक्य येईल तेव्हाच ते वाक्य शोक नाश करतं. आणि आभासाची अवस्था आहे की नाही? अज्ञान, आवरण आणि विक्षेप. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान आणि पुढे शोकनाश आहे बघा. शोकनाश झाला तरच आनंदा वाप्ती आहे पुढे. ह्या आभासाच्या अवस्था सांगितलं का नाही? आभासाच्या म्हणजे जीवाची अवस्था. म्हणून शोकनाश होणं महत्वाचं आहे. आणि मग जे जे पदार्थ आपल्याला प्रारब्धाने मिळतात, ज्यांच्याशी आपण स्नेह बांधतो, त्यांचा जर वियोग झाला दुःख होणारच. म्हणून स्नेहाचा मनुष्याने परित्याग करावा. 13व्या अध्यायामध्ये असा विचार आहे बघा, विपत्ती शोक पोखे ते स्नेह सांडोनी सुखे उदास होय. पूर्वपद मला नेमका आता आठवत नाही, पण विपत्ती शोक पोखे ते स्नेह सांडोनी सुखे उदास होय. स्नेह मला सांगायचा आहे. त्या स्नेहाचा परित्याग करून तो आनंदाने राहतो, उदास होतो. तुकोबारायांचं प्रमाण आहे, ते प्रमाण सांगतो आपल्याला. जे जे पदार्थ मिळतात, ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, ते सगळे प्रारब्धाने मिळतात. कोण कोण मिळतं? पुत्र पत्नी सहोदर, मायबाप गोताचा पसर, मिळती काष्टे. संयोग आहे बघा, मिळती काष्टे लोटता पूर, आदळे दूर होती खल्लाळी. झाला की नाही वियोग? आता पूर येईल बघा इंद्रायणी मातेला. या पुरामध्ये अनेक प्रकारची लाकडं येतात. त्या सगळ्या लाकडांचं प्रारब्ध आहे. ते प्रारब्धाने एकत्र येतात म्हणजे संयोग झाला. आणि ज्यांचा ज्यांचा संयोग झाला त्यांचा वियोग ठरलेला आहे. संयोगामध्ये मनुष्याला फार चांगलं वाटतं, वियोग झाला की मनुष्याला दुःख होतं. मग संयोगामध्ये वियोगामध्ये कसं राहावं? मिळती काष्टे, पूर आला की मिळतात, आणि एखाद्या खडकावर आदळले की सगळे लाकडं आपापल्या मार्गाने निघून जातात. तर आपलं पण तसंच आहे. आपण प्रवास करतो बघा बसमध्ये, शेजारच्या माणसासंग आपला परिचय पण होतो. तुम्ही कुठले आहात, कसे आहात, काय करता, मग माझा डबा तुम्ही घ्या, तुमचाही मला द्या, असं आपलं सगळं आदान प्रदान व्यवहार होतो. आणि उतरताना आपण त्याचा मोबाईलही घेतो, म्हणजे नंबर घेतो की नाही, आणि परिचय घेतो. त्याला सांगतो तुम्ही आमच्या गावाकडे आला तर या, आम्ही तुमच्या गावाकडे येऊ. हे सगळं घडतं. पण जेव्हा तो गाडीतून उतरतो तेव्हा आपण रडत नाही का? कारण आपण प्रेम नाही का केलं, घासातला घासही दिला, पण राहताना मात्र आपण राहिलो ते वेगळ्या भावनेने. प्रेम असं असावं संसारामध्ये. जसं सरोवरामध्ये कमळ राहतं, पाण्यात कमळ आहे, कमळात मात्र पाणी नाही, तसं व्यवहारात वागताना आपण असं असावं, प्रेम सर्वांवर करावं, पण आसक्ती कोणाविषयी मनात जाऊ देऊ नये, कारण ती दुःखाला कारण आहे. प्रभू रामचंद्राने हा विचार लक्ष्मणजींना सांगितला. हे लक्ष्मणा, होतं कसं म्हणे, 4 गोष्टी या जगामध्ये कायम घडणाऱ्या आहेत. सर्वे क्षयांता निचयाः, पतनांताही समुच्चयाः, संयोगा विप्रयोगांता, मरणांतम च जीवितम. या 4 गोष्टी कायम घडतात म्हणे. सर्वे क्षयांता निचयाः, निचय म्हणजे संचय. ज्या ज्या माणसाने संचय केला ते साठवलं ना, ते साठवलं कधी ना कधी ते क्षयांता. अंत म्हणजे शेवट, नाश होणं हा त्याचा शेवटच आहे. जसं की मधमाशा हजारो फुलातून मकरंद सेवन करतात, आणतात, खात नाही, साठवून ठेवतात. ही प्रवृत्ती फक्त माशात आहे असं नाही, त्या माशांच्या मध्ये असं नाही, मनुष्य मात्रामध्ये ही प्रवृत्ती आहे. तो संग्रह करतो, साठवतो, सेवन नाही करत. आणि मग कोणीतरी एखादा मनुष्य येतो मदहरण करणारा, तो पोळ झाडतो आणि मदाला घेऊन जातो. साठवलं की त्याचा नाश होणारच आहे. त्या मुंग्या सुद्धा वावळामध्ये धान्याचे कण साठवतात बघा. काय पावसाचं पाणी जातं त्याच्यामध्ये सडून जातं, सगळं नष्ट होतं. सर्वे क्षयांता निचयाः, हे पहिलं सूत्र आहे. पतनांताही समुच्छ्रयाः, जी वस्तू जितक्या उंच जाते तितक्याच वेगाने ती वस्तू खाली येते, तितक्याच वेगाने. म्हणून जितकं वर जाणं तितकं खालीच येणे व्यवहारातला नियम, परमार्थातला नाही बरं का. परमार्थात अगदी पायरी पायरीनं वर गेला की तो परत माघारी येत नाही, असं त्याचं आहे. म्हणून हे व्यवहारातला नियम आहे. पतनांताही समुच्छ्रयाः, संयोगावी प्रयोगांता, याचा विचार पुढे करून मरणांतम च जीवितम, जी जी माणसं जगतात मरण होणं हा त्यांचा शेवट आहे. साठवलं की नाश होणं शेवट आहे, उंच गेला की खाली पडणं शेवट आहे, जगला की मरणाला प्राप्त होणं शेवट आहे.
आणि संयोग झाला की विप्रयोगांता हा त्याचा शेवट आहे. संयोगा विप्रयोगांता, ज्यांचा ज्यांचा संयोग होईल त्यांचा त्यांचा योग होणारच आहे. आता आपलाही 6:30 ते 7:30 संयोग आहे ना, एकदा पाठाची वेळ संपली काही उद्यापर्यंत वियोगच आहे. संयोगा विप्रयोगांता हे सगळे प्रारब्धाचे बंध आहेत. म्हणून मनुष्याने राहत असं अलिप्तपणाने राहावं, सगळ्यांशी प्रेम करावं, पण त्या प्रेमाने आपल्याला बंधन निर्माण होईल असं मात्र राहू नये. आणि मनुष्याला प्रेमच रडवतं, जिथे आपला स्नेहाचा संबंध ते रडवतं. वर्तमानपत्रामध्ये आपण बातम्या वाचतो, अपघात झाला तर आपण प्रतिक्रिया पण निर्माण करतो की काय लोक आहे वा, गाडी व्यवस्थित चालवत नाही, काय नाही. आणि मग त्या मृत झालेल्याची संख्या जेव्हा आपण वाचतो, त्याच्यातच बातमी वाचताना तो व्यक्ती चहा पित असतो, साखर कमी झाली तर जास्त मागूनही घेतो. पण ती यादी वाचत असताना जर आपला एखादा नातेवाईक सापडला त्याच्यामध्ये, तर मग आता मात्र फेकून देतो. का? कारण अगोदर प्रेम नव्हतं तर आनंदाने चहा घेत होता, आता प्रेम निर्माण झालं, कोणाशी तरी स्नेह निर्माण झाला, आता मात्र शोक झाला. भागवतामध्ये पण दत्तात्रयाने त्या कपोताला गुरु केले बघा. कपोत म्हणजे कोण? कबूतर. पृथ्वी वायू आकाश मापुंश चंद्रमा रवी कपोतो चकर सिंधू पतंगो मधुकृत गजाहा 24 गुरु केलेला आहे बघा. त्याच्यामध्ये त्या कपोताला गुरु केलं. कपोताला कसं काय गुरु केलं? मनुष्याने कुठेही आपलं प्रेम ठेवू नये, आणि जर ते प्रेम ठेवलं साधकाने तर ते प्रेम त्याला दीन करतं. याकरिता त्यांनी उदाहरण सांगितलं, नाती स्नेह प्रसंग वा कर्तव्य क्वापिके नचित कुर्वन विंदेत संतापम कपोत इव दीनधीही असा एक श्लोक आलेला आहे. मनुष्याने अत्यधिक स्नेह कुठंच करू नये, कोणाशी अत्यधिक संबंधही ठेवू नये. न अतिस्नेह प्रसंग वा कर्तव्य क्वापिके नचित, कोणाशीही करू नये. आणि जर केला तर कुर्वन विंदेत संतापम, तो असणारा स्नेह संतापालाच कारण ठरतो आणि मनुष्याला दीन करून टाकतो. कसं? कपोत इव, कपोताप्रमाणे. नाथ महाराजांनी तर फार विस्तार केलाय बघा. तुम्ही अगदी मुळामध्ये एकनाथी भागवताचा तो अध्याय बघून घ्या. बहुतेक 8वा अध्याय असेल, 7वा किंवा 8वा अध्याय असेल, मला संख्या नेमकी लक्षात नाही. त्यामध्ये खूप विस्ताराने चिंतन केलंय. कोण्या तरी अरण्यामध्ये कपोत राहत होता, कर्मधर्म संबंधाने त्याचा ते विवाह झाला. आता पशुपक्ष्यांना विवाहाची काय गरज आहे? त्यांना थोडीच मंगल कार्यालय बघावं लागतंय. नैसर्गिक त्यांचा विवाह होतो. ते धर्मपत्नी सोबत विरहन म्हणजे वागत असताना, विहार करत असताना अकस्मात त्याच्या धर्मपत्नीला 2 पिलांना जन्मदेती झाले. आणि मग अगोदर फक्त एकच प्रेमाचा विषय होता, आता प्रेमाचा विषय वाढला. सुरुवातीला तो आपल्या पत्नीचं लालन पालन करत असताना त्याला एवढे कष्ट पडत नव्हते, पण आता कुटुंब प्रमुख असल्यामुळे 2 असणारे सदस्य वाढल्यामुळे यांच्या सगळ्यांच्या भरण पोषणाची काळजी त्याला लागली. आणि मग अरण्यामध्ये जावं, पती पत्नीने धान्याचे कण सेवन करावे आणि आल्यानंतर आपल्या पिलांना ते भरवावे. त्यांचं झालं की मग आपण खावं. प्रेमच आहे ना. आता ते मुलाबाळावर प्रेम असतंच तेवढं. त्या प्रेमातला एखादा प्रसंग असा आहे की आता कुटुंब वाढलं, कल्पना करा दुष्काळही पडला, अन्न काही सहजासहजी मिळत नाही, आणि मग त्या अन्नाच्या शोधाकरता भटकंती करत असताना ते पती पत्नी एकदा दूर अरण्यामध्ये गेले. आता प्रारब्ध दैवगती विचित्र असते. एक पारधी अकस्मात त्या अरण्यामध्ये आला आणि त्याने बरोबर या कबुतराच्या किंवा कपोताच्या त्या घरट्यामध्ये 2 पिल्लं पाहिली. आता ती 2 पिल्लं कशी होती? त्यांना पंख फुटलेले नव्हते. ज्ञानोबाला ते उदाहरण सांगतात बघा, आपुली तहान भुकनेने तानया ते निके माऊलीशीच करणे. म्हणजे त्या अजात पक्षाची नि जीवे पक्षिणीची अशी उदाहरण आलेलं आहे बघा. ज्याला पंख फुटलेले नाही अजून, त्याच्यासाठी जशी तिची आई जगते तसा परमात्माही जगतो. आपल्या भक्तांसाठी हे उदाहरण दिलं आहे. तसे ती पक्षिणी किंवा तो कपोत अन्नाचा शोध घेण्याकरता निघून गेले. अकस्मात एक रान पारधी आला. पारध्यामध्ये 2 प्रकार, एक रान पारधी, दुसरा जळ पारधी. जळ पारधी म्हणजे पाण्याच्या प्रवाहामध्ये गळ टाकतात आणि तो गळ गिळला माशाने की त्याला वर वाढतात, त्याला म्हणतात जळ पारधी. आणि अरण्यामध्ये जाऊन पशुपक्ष्यांचा घात करतात, त्यांना रान पारधी असं म्हणतात. हे 2 पारधी असतात. पारध्यांचं काही नाही, विनाकारण ते घात करतात, विनाकारणच. आता वास्तविक त्या पशुपक्ष्याने काही अन्याय केलाय काय? नाही, पण तरी सुद्धा ते घात करतात. तो पारधी गेला आणि त्याने बघितलं या घरट्यामध्ये 2 पिलं आहेत, उडून जाऊ शकत नाही. त्याने जाळं लावलं, पण त्याला माहिती होतं ज्या अर्थी दोघेच आहे घरामध्ये,
याचा अर्थ आणखीन दोघे घराच्या बाहेर आहेत. अंदाज लावला त्याने, थोडीशी वाट बघू लागला, कारण दुपारची वेळ झाली. जेवण घेऊन हे दोघे येतच असतील. अंदाज लागला, 2 घेऊन जाण्यापेक्षा 2 वर 2 मोफत घेऊन जाऊ ना आपण, असं त्याने विचार केला. मग जाळं लावलं. ती शेवटी कसं आहे, वडिलांच्या पेक्षा आईला अत्यधिक प्रेम असतं ना. मग त्या कबुतरापेक्षा त्याची असणारी धर्मपत्नी अतिशय वेगाने आली. आपल्या बाळांना आपण बघावं म्हणून वेगात आली आणि जाळ्यामध्ये अडकलेली आपली पिलं पाहिली. आता ते स्नेह आहे आईच्या अंतकरणाचं. तिने मागच्या पुढचा काही विचार न केला, लगेच जाळ्यामध्ये उडी घेतली. तिला माहिती होतं की आपली पिढी आता अडकली आहे, पण आईचं प्रेम स्नेह असल्यामुळे अडकली. आणि आता पाठीमागे कबूतर राहिला. आता समोर असणारी धर्मपत्नी, 2 असणारी मुलं हे जाळ्यात सापडले, काळाच्या जाळ्यामध्ये सापडले आहे. यांना मृत्यू प्राप्तच आहे. आपण जर जाळ्यामध्ये सापडलो तर आपल्यालाही मरण प्राप्त होणार, हा विचार नाही आठवला. स्नेहाने आसक्त झाल्यामुळे यांचा मला वियोग प्राप्त होईल, हे माझे प्रिय आहे, आणि यांच्या वियोगामुळे मला शोक प्राप्त होईल. त्यांनी सुद्धा जाळ्यामध्ये उडी घेतली. हे सगळं अवधूताने पाहिलं. म्हणून विचार केला, साधकाने कोणावर आसक्त होऊ नये. जितके जितके प्रेमाचे विषय आपण निर्माण करतो, तितके तितके आपण आपल्या हृदयाला जणू काही खिळे ठोकून घेतो. गुरुवारी मारुती बाबा उदाहरण सांगत असतात, प्रेम असेल तर मनुष्याला जड पदार्थ कसा दुःख देतो म्हणे. मामासाहेब दांडेकरांचं उदाहरण सांगतात की मामा एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि कीर्तन झाल्यानंतर आपल्या अंगातला सदरा काढला. आता श्रीमंताचं घर, त्यांच्या घरामध्ये काय असे खिळे ठोकलेले नसतात. आपल्या धर्मशाळेमध्ये खिळे, तार, दोऱ्या सगळं जास्त. ते खुंटी बघायला लागली की आपला सदरा नेमका अडकावा कुठे. सदरा अडकवण्याकरता काही खुंटी वगैरे काही नाही. मामासाहेबांनी तिथे घेतला आणि खिळा घेतला आणि तो खिळा असा त्या भिंतीला ठोकण्याचा प्रयत्न केला. आता सदरा तर अडकवायचा आहे, नेमकं काय करावं. मामासाहेब दांडेकरांनी त्या जवळचा असणारा एक खिळा घेतला आणि तो भिंतीमध्ये असा ठोकण्याचा प्रारंभ केला. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, तो श्रीमंत मनुष्य खालच्या मजल्यावर राहत होता आणि मामासाहेब नेमकं दुसऱ्या मजल्यावर थांबले होते मुक्कामासाठी. तो भिंतीवर खिळा ठोकण्याचा आवाज झाला, पळतच आला तो. आल्यानंतर सांगितलं, मामासाहेब तुम्ही काय करता म्हणे. काही नाही म्हणे, हे सदरा अडकवण्यासाठी मी भिंतीमध्ये खिळा ठोकतो आहे. त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही भिंतीमध्ये खिळा ठोकता, पण तो माझ्या इथं लागतो आहे, हृदयामध्ये लागतो आहे. याला म्हणतात घरावर असणारं प्रेम. आणि ज्याच्या ठिकाणी प्रेम केलं जातं तेथे प्रेम मनुष्याला दुःखाला कारण ठरतं. भगवंताचा भक्त मात्र कोणाच्याही विषयी न शोचती, शोक करत नाही. भगवंताने अर्जुनाला सुद्धा हे सांगितलं की नाही, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि मा शुच. अरे अर्जुना, सर्व धर्मांचा परित्याग कर. धर्म म्हणजे अधर्माचाही परित्याग कर आणि धर्म अधर्माला कारण असणारं जे अज्ञान, त्याचा पहिल्यांदा परित्याग कर. ज्ञानोबाने व्याख्यान असं केले बघा, धर्म आणि अधर्माचं हे दाखवणारं चित्र ज्या अज्ञानामुळे निर्माण होतं, त्या अज्ञानाचा परित्याग करून माम एकम शरणम व्रज, मला एकत्वाने शरण ये. आणि जर तू माझ्या असा शरण आला, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि, मी तुला सर्व पापापासून मुक्त करेल. मा शुचः, शोक करू नको. म्हणून परमार्थामध्ये शोक नाहीसा झाला, शोकनाश म्हणतात त्याला, तरच पुढे आनंदाबाबती आहे. शोकनाश होणं म्हणजे काय, दुःख नष्ट होणं. आणि दुःख कायमचं नष्ट झालं पाहिजे. लयरूप निवृत्ती तर कोणीही करू शकतं, पण आत्यंतिक निवृत्ती होणं दुःखाचे महत्त्वाचं आहे. जसं की तळ हातावर केसच नाही, याला लयरूप म्हणतात का, आत्यंतिक निवृत्ती आहे. आणि बाकी डोक्यावर केस येतात, आपण त्याला कापतोही, ते लयरूप निवृत्ती आहे. थोड्या दिवसानंतर पुन्हा ते केस येतात, नाही वस्ताला पुढे गेला की केस डोकून बघतात किती पुढे गेला, त्याला लयरूप निवृत्ती असं म्हणतात. आणि तळ हातावर मात्र कायमचीच केसाची निवृत्ती आहे. तसं जीवनातलं दुःख कायमचं नष्ट होणं, याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती, त्यालाच म्हणतात शोकनाश. आणि भगवंताच्या भक्ता जीवनामध्ये हा झाल्यामुळे न शोचती, तो कोणत्याही पदार्थ संबंधाने शोक करत नाही. जरी एखादी अनुकूल गोष्ट आपल्यापासून निघून गेली तर ज्ञानोबा असं म्हणतात, नेयस नित्य संन्यासी योन द्वेष्टीनं कांक्षती, या पदावर चिंतन केले बघा. तरी गेली याची से न करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा. एखादी वस्तू आपल्यापासून निघून गेली ना, काही हरकत नाही,
आणि खरं तर असा सिद्धांत, जी जी वस्तू आपल्यापासून जाते, ज्या ज्या वस्तूचा आपल्यापासून वियोग होतो, ती तत्वता वस्तू आपली नसतेच. त्या वस्तूला आपण ती वस्तू आपली असं मानतो, हा आपला भ्रम आहे. आणि भ्रम असताना सुद्धा आपण आपल्याला भ्रमिष्ठ म्हणत नाही. किती मोठा भ्रम आहे की नाही. ज्ञानोबराय म्हणतात, तो भक्त का बरं शोक करत नाही, पै आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे, हे जाणोनी गताचे न शोचे जो. जी आपली खरी आत्मवस्तू आहे त्या वस्तूचा कधीच वियोग होत नाही. कारण त्या वस्तूचा वियोग करण्याचा प्रयत्न केला तर नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अच्छेद्य आहे, अदाह्य आहे, अशोष्य आहे, ज्याला कोणी भिजू शकत नाही, वाळवू शकत नाही, कापू शकत नाही, जाळू शकत नाही, अशी आपली आत्मवस्तू आहे. ज्या ज्या वस्तूचा वियोग होतो बघा, देह संबंधी पदार्थ आपल्यापासून निघून जातात. म्हणजे विषयांचा वियोग होतो, संयोग होतो. एकतर विषयाला सोडून आपण जातो किंवा विषय आपल्याला सोडून जातात. म्हणजे जे सोडून जातं ते आपलं नसतं, म्हणजे विषय आपले नाही, कारण सोडून गेले ना ते आपल्याला. बरं, देहही सोडून जातो, देह हे काळाचे आहे म्हणजे आपला नाही. धनही आपल्याला सोडून जातं, धन कुबेराचं आहे म्हणजे ते आपलं नाही. शरीर सोडून जातं मनुष्याला, मनुष्याचे इंद्रियही सोडून जातात, पण जे आपली आत्मवस्तू आहे, जे आपलं मूळचं स्वरूप आहे, ते आपल्याला कधीही सोडून जात नाही. कल्पना करा, धन नाहीच जात, आपण म्हणतो की माझ्याजवळ धन नाही. पण आपण कधी असं म्हणतो का, अरे मी माझ्याजवळ नाही, मी तर कायमच आहे ना. आणि एखादा म्हणत असेल आता मी गैरहजर आहे, तर समजून घ्यावं, याला भरती करावं लागेल. कारण भ्रमिष्ठाशिवाय असं कोणीच म्हणू शकत नाही की मी गैरहजर आहे. ज्या अर्थी मी आहे याचा अर्थ मी कायमच आहे, आणि मी मला सोडून कधी जाऊ शकत नाही याचा अर्थ ते माझं कायम स्वरूप आहे. जी आत्मवस्तू आपल्याला कधी सोडून जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच भगवंताचा भक्त न शोचती. आता अनुकूलतेचा संयोग झाला नाही, अनुकूलता निघून गेली आणि प्रतिकूलतेचा संबंध झाला, तर भगवंताचा भक्त का बरं शोक करत नाही. याचं एक कारण असं आहे, भगवंताच्या भक्ताला प्रिय काय असतं, प्रिय काय असतं, प्रेमाचा विषय काय असतो, परमात्मा. आणि परमात्मा वस्तू अशी आहे जी सर्व देशात आहे, सर्व कालात आहे, सर्व वस्तूमध्ये आहे. भगवंताचा कोणत्याही क्षणामध्ये वियोग होत नाही. म्हणून प्रिय असणारा परमात्मा आपल्यापासून कधीच निघून जाऊ शकत नाही, म्हणजे प्रियाचा वियोग होऊ शकत नाही. म्हणून प्रियाच्या वियोगाच्या संबंधाने भगवंताचा भक्त शोक करत नाही. न शोचती. बरे म्हणे, मग एखादी प्रतिकूल वस्तू जर प्राप्त झाली तर शोक करू शकतो की नाही. भगवंताचा असणारा भक्त जगातल्या सगळ्या पदार्थाला परमात्मा म्हणूनच पाहतो ना. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मग कोणतीही वस्तू जर आपल्याला प्राप्त झाली तर भगवंताच्या व्यतिरिक्त दुसरं नाहीच काही. त्यामुळे एखादी प्रतिकूलता वस्तू जी आपण म्हणावी त्याच्यासाठी काहीच प्रतिकूल नाही. आणि ज्या अर्थी प्रतिकूल नाही, तर प्रतिकूलतेचा संबंध जरी झाला तरी भगवंताचा भक्त मात्र शोक करत नाही. आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे. जी आपली खरी आत्मवस्तू आहे, जिचा कोणत्याही कालामध्ये वियोग होऊ शकत नाही, जिला कोणी जाळू शकत नाही, तोडू शकत नाही, सुकवू शकत नाही, बुडवू शकत नाही, अशी ती वस्तू असल्यामुळे हे जाणोनी गताचे, जे जे आपल्यापासून जात आहे ना त्या संबंधाने मात्र शोक करत नाही. भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला, अर्जुना काय शोक करतोय म्हणे, तू शोक करतो पंडितासारख्या गप्पा मारतो, माझ्यासमोर मारतोय पुन्हा गप्पा. अशोचानम शोचस्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. ज्यांचा प्राण निघून गेला आणि जे जिवंत आहे म्हणजे ज्यांचा प्राण निघून गेला नाही त्यांच्या संबंधाने पंडित लोक शोक करत नाही. तू स्वतःला पंडित म्हणून घेतो आहे आणि रडतो आहेस. न धरत अश्रुपात आले. रडणं झालं की नाही, शोकनाश. शोक झाला नाही बरं का अर्जुनांना. कल्पना करा, शोक नाशाची फक्त कल्पना आहे. अजून युद्धामध्ये कोणी मारलं गेलंच नाही ना, पण हे सगळे मारले जातील, यांचा वियोग होईल आणि तो मला सहन होणार नाही, अगोदरच शोक आहे. आणि भगवंताने शोकच नष्ट केला. शोक नष्ट झाला. शोकाचं कारण अज्ञान असतं किंवा मोह असतो किंवा स्नेह असतं, अविचार असतो. आणि तो एकदा नाहीसा झाला की मग मनुष्याला कृतकृत्य अवस्था प्राप्त होते. सगळ्यांचे प्रयत्न याकरता चालू आहे ना, शोकनाश होण्याकरता, जीवनातलं दुःख नाहीसं होण्याकरता. प्रिय वस्तूचा वियोग हाही शोकाला कारण आहे आणि अप्रिय वस्तूचा संयोग हा देखील शोकाला कारण आहे. भगवंताच्या भक्ताला
या दोन्ही गोष्टी परिणाम मनावर करत नाही आणि अशी अवस्था प्राप्त झाली तरच आपला परमार्थ सफल आहे बरं का. शुभाशुभ परित्यागी आपण समन असावं. समसुख दुःख स्वस्थ समलोष्टाश्म कांचनः निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. असं जर अवस्था असेल तरच आपण शोकनाश या अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. अन्यथा आपल्यालाही शोकाला सामोरं जावं लागतं. ज्ञानोबा म्हणतात बघा, गोमटे काही पावे तरी संतोष तेने ना विभवे, जो ओखटीने नागवे विषादाशी. म्हणून तर तो शोक करत नाही. गोमट काही प्राप्त झालं त्याला आनंद नाही. हे बघा, प्रिय वस्तू निघून गेली तर दुःख कोणाला होईल? ज्याला प्रिय वस्तू आल्यानंतर आनंद झाला होता त्यालाच प्रिय वस्तू निघून गेल्यानंतर दुःख होईल. ज्याला प्रिय वस्तू आल्यानंतर आनंदच वाटला नाही तर ती वस्तू निघून गेल्यानंतर काय दुःख होणार आहे? काहीच होणार नाही ना. म्हणून गोमटे काही पावे, जो संतोषे तेने नाभी भवे, ओखटीने नागवे विषादाशी. वाईट वस्तू जरी प्राप्त झाली विषादाला प्राप्त होत नाही. असा या सूत्रामध्ये न शोचते या पदाचा आपण विचार केला. आणखीन काही लक्षण आहे. न द्वेष्टी नरमते नोत्साही भवती, याचा विचार आपण नंतर करूया. झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या सकल गुरुजनांच्या आपणा सर्वांचे चरणी समर्पण करून चिंतनाला पूर्णविराम. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.